बार्शी तालुक्यातील वैराग परिसरात पावसाने अक्षरशः झोडून काढलेला आहे। सध्या आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी जर राळेरस या ठिकाणी आपण उभा आहोत आणि या ठिकाणी एका द्राक्ष बागा आहे। त्या द्राक्ष बागाच्या सरीमध्ये बघितलं तर गुडघ्याच्या इतकं पाणी आहे। मात्र काल दिवसभरात जो पाऊस पडलेला आहे त्याचा हा परिणाम आहे। आणि ही जी द्राक्ष बाग आहे सुमारे 3 वर्षापूर्वी लागवड केलेली आहे। मात्र यासाठी या मे महिन्यात जे सूर्याचे किरण असतात ते महत्त्वाचे असतात। यामुळे जी द्राक्षाची गर्भधारणा होत असते। मात्र यामुळे आता जास्त पाऊस झाल्यामुळे याचा परिणाम काय होते या बोलण्यासाठी आपल्यासोबत जे शेतकरी आहेत जे दिवस रात्र इथे राबतात ते आहेत। दादा काय नाव आहे आणि काय परिस्थिती आहे? मी राळेरस तालुका बार्शी जिल्हा सोलापूर। माझं नाव लक्ष्मण गोपाळ तनपुरे। काय काय परिणाम होतो पावसाचा? हे मे महिन्यात अति पाऊस झाल्यामुळं आमच्या मे मध्ये द्राक्ष बागेचे पूर्ण गर्भधारणा पीक तयार म्हणजे माल तयार व्हायचा कालावधी असतो हा। या कालावधीतच पाऊस झाल्यामुळं याला सूर्यप्रकाश मिळाल्यामुळं गर्भधारणा होण्याची शक्यता कमी आहे। आणि आम्हाला फवारायला येईना, काय ट्रॅक्टर चालत नाही, मग कुठलाच उद्योग करा येईना। काल पेट्रोल पंपाने फवारून घेतली, एका फवारणीला आमचे 1,500 रुपये गेले। असं जर चाललं तर आम्हाला शेतीत मिळणार आहे काय? 3 वर्षापासून जी तुमची बाग आहे हा ही 3रं वर्ष आता बघितलं तर गुडघे इतकं पाणी आहे ह्याच्यात। या पाण्याचा परिणाम काय होतो तुमच्या बागेला? परिणाम म्हणजे जी आता गर्भधारणा होऊन जी माल ऑक्टोबरला बाहेर पडायचे असते तीच होऊ शकत नाही। त्यामुळे लाखो रुपयाचं नुकसान आहे ह्याच्यात। पाहायला गेलं तर अशा प्रकारे लाखो रुपयांचे नुकसान आहे। आपल्यासोबत काही शेतकरी महिला ताई, ही तुमचा पूर्ण 1.5 एकराचा परिसर आहे। त्या परिसरामध्ये अशा प्रकारे पाऊस झाला तर पुढच्या ऑक्टोबर महिन्याचा माल कसा निघणार? माल निघायची शक्यता कमीच आहे। बरं गाडीच रंगली नसल्यामुळं मालच येत नाही। बरं मग आता काय ह्याच्या उपाय काय आता उपाय? फवारण्या पण करता येत नाहीत, काहीच नाही। आता ही पाऊस तुम्ही फार चिखलात उभा आहे, मात्र निसर्ग साथ देत नाही आणि शेतकऱ्यांची अशी दयनीय अवस्था आहे सध्या। मग काय करावं आता? निसर्ग मिठीकुटीला आलं। बरं मग काय आता सध्या सरकारकडे काय मागणी? हीच आमची नुकसान भरपाई काय देवी। बरं नुकसान झालेलं आहे, दुसरं काय नाही। अशा पद्धतीने शेतकरी आहेत ते आपली व्यथा मांडू शकत नसते तरी शब्दात, मात्र त्यांची व्यथा आपण बघितली तरी त्यांची पूर्ण बाग आहे। 1.5 एकर परिसरातली बाग आहे आणि या बागेचं अतोनात नुकसान झालेलं आहे। कारण सध्या तरी मे महिन्यात लागवडीचा दिवस असतो आणि त्याच पद्धतीने हे जे बागेतले आपण पाहायला गेलं तर द्राक्षाची बाग आहे त्यांना सूर्यप्रकाशाची गरज असते। मात्र ऐन मे महिन्यात पावसाळा चालू झाल्यामुळं शेतकऱ्यांचं यामध्ये मोठं नुकसान होताना दिसत आहे। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, बार्शी, सोलापूर।